प्रशासकीय अनास्था आणि पीक विमा कंपनीच्या मनमानी कारभाराविरोधात अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यात शेतकऱ्यांचा तीव्र संताप पाहायला मिळाला. एकरी केवळ 300 ते 1000 रुपये असा थट्टेखोर पीक विमा मिळाल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी प्रगती शेतकरी मंडळ व इतर विविध संघटनांच्या नेतृत्वाखाली मूर्तिजापूर तहसील कार्यालयावर भव्य ट्रॅक्टर महामोर्चा काढला. रखरखत्या उन्हाची पर्वा न करता शेकडो शेतकरी आपल्या ट्रॅक्टरसह रस्त्यावर उतरले होते. मूर्तिजापूर तालुक्यात बहुतांश शेतकऱ्यांना एकरी फक्त 300 ते 1000 रुपये एवढीच नाममात्र नुकसान भरपाई मिळाली आहे. अनेक गरजू शेतकऱ्यांना तांत्रिक कारणे पुढे करून विमा नाकारण्यात आल्याचा आरोप संघटनांनी केला आहे. विमा कंपनी आणि राज्य सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांवर प्रहार करण्यासाठी हा मोर्चा आयोजित करण्यात आला होता. तापमानाचा पारा वाढलेला असतानाही मूर्तिजापूर परिसरातील शेकडो शेतकरी सकाळीच ट्रॅक्टरसह एकत्र आले होते. प्रगती शेतकरी मंडळाचे पदाधिकारी आणि विविध शेतकरी नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली हा महामोर्चा मुख्य मार्गावरून तहसील कार्यालयावर धडकला. शेतकऱ्यांची थट्टा थांबवा, हक्काचा पीक विमा मिळालाच पाहिजे अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. आज आम्ही मूर्तिजापूर तालुक्यातील 8 मंडळातील शेतकरी, सर्व शेतकरी संघटना, भारतीय किसान संघ, प्रगती शेतकरी मंडळ, शेतकरी संघटना सर्व मिळून आम्ही इथं एकत्रित आलो आहोत. विषय आमचा आहे की पीक विमा आमच्या हक्काचा, नाही कुणाच्या बापाचा. पीक विमा कंपन्यांना शासनाने 27,500 रुपये प्रति हेक्टरी प्रीमियम दिलं आणि आम्हाला शेतकऱ्याला पैसे 3,000 रुपये हेक्टरी दिले. 300 रुपये एकरी प्रमाणे दिले. आम्हाला आमच्या हक्काचे पैसे पाहिजे. आज पूर्ण भारताचं सोयाबीनचं उत्पन्न हे 10 क्विंटल 74 किलो आहे आणि मूर्तिजापूरचं उत्पन्न दाखवलं गेलं चुकीच्या पद्धतीनं 12 क्विंटल 92 किलो. म्हणजे जगाच्या पाठीवर मूर्तिजापूर, भारताच्या पाठीवर मूर्तिजापूर तालुका सर्वात उत्पन्न दाखवलं गेलं. जबकि या क्षेत्रात 4 क्विंटलच्या वर उत्पन्न झालं नाही हेक्टरी. खोटे पीक कापणी प्रयोग आहे आणि सॅटेलाइटची माहिती खोटी आहे. वरून झाड हिरवं दिसतं त्याला, सोयाबीनचं तणाचं झाड हिरवं दिसते, आपल्या गांजर गावताचं झाड हिरवं दिसते, तणाचं झाड हिरवं दिसते. खोट्या माहितीप्रमाणे चुकीची माहिती दिली आणि शासनानं पीक विमा कंपनीला उपाशी ठेवलं आणि शेतकऱ्याला उपाशी ठेवलं. आता महिला प्रतिनिधी आमच्यासोबत आहे. आज महिला मातृशक्ती आमच्यासोबत आलेल्या आहे. कारण की आमच्या लेकरं बाया उपाशी मेल्यापेक्षा आम्ही इथं येऊन बसलो आहोत. 37 डिग्री टेम्परेचरमध्ये आम्ही जर आलो असेल तर आज आमचा जीव धोक्यात घालून आलेलो आहोत. आम्ही इथं विमा घेतल्याशिवाय जाणार नाही. आम्ही त्याले 1 वर्षापासून, राठीजी 2 वर्षापासून मी त्यांना 1 महिन्या अगोदर पत्र दिलं की बुवा मुख्यमंत्री साहेबांना 17,500 विम्याची घोषणा केली आहे, आम्हाला 17,000 तुम्ही सर्व शेतकरी तालुक्यातल्या पीक विमा द्या. दुसरा मुद्दा आमचा असा आहे की बुवा रेग्युलर शेतकऱ्यांना 31 मार्च पासून तर आता 15 मे आलाय, या 1.5 महिन्यात टोटल चांगल्या शेतकऱ्यांना बिचारायनं 50,000च्या आशेपोटी सगळ्यांनाच आपले खाते नवे जुने केले आहेत. त्यामुळे त्यांना रेग्युलरसाठी ते याची पात्र झाले आहे. आता तुम्ही पात्र शेतकऱ्याला जर म्हणसाल पुढच्या दिवाळीले, त्याच्या पुढच्या दिवाळीले 29च्या इलेक्शनला जर आम्ही पैसे देऊ तर आम्हाला ते मान्य नाही आहे. आम्हाला 50,000 रुपये खरीप पेरणीच्या पूर्वी पाहिजे. आम्हाला कर्जमाफीची जे तुम्ही घोषणा केली 30 सप्टेंबरची डेडलाईन टाकून ज्या ज्या शेतकऱ्याची इकडे थकीत कर्ज आहे त्याच्या याद्या यार ऑफिस मार्फत सगळ्या गेल्या आहे सरकारपाशी सगळं तयार आहे. आता तुम्ही अटी, नियम, शर्ती बंद करा. त्याला विचारायला 2 लाख रुपयाची कर्जमाफी देऊन त्याला नवीन वाटप देऊन त्याला जगाले चान्स द्या. नाही तर ते कसं होईल, अतिवृष्टीची मदत तोकडी, विम्याची मदत तोकडी, कर्ज द्यायचं आहे, आपलं कर्जमाफी द्यायची आहे, अटी. तुम्हाला कोणत्या अटी आहेत? तुमचं 8वं वेतन आहे लागू करताना सरकारनं कोणत्या नियमात त्याला 8वं वेतन लागू केलं कर्मचाऱ्याले किंवा ह्याले? आमदाराची पेन्शन, खासदाराची पेन्शन नियमाच्या पुढे गेली आहे. आणि या गरीब शेतकऱ्याला जर 1.5 लाखाच्या 2 लाखाच्या कर्जमाफीवर अटी करत असेल तर आम्हाला एटीओ ऑफिस पुढेच स्वतःचं शरीर संपून टाकायला पुढचे ना. नाहीतरी आम्हाला आता कंडिशन पाकत झाली आहे. ती 2, 3, 5 महिन्या अगोदर 3,000 सोयाबीन विकलं या शेतकऱ्यानं. आज सोयाबीनचा भाव 7,000 रुपये झाला आहे. या देशात खरोखरच या शेतकऱ्याला जगवायचं आहे काय? या देशात फक्त अदानी अंबानीला जगवायचं आहे, या अन्नदात्याला जगवायचं नाही आहे. याला फक्त घोषणा केली आहे की अन्नदाता आहे. हा अन्नदाता नाही आहे, हा मरणदाता आहे. याला फक्त याचं शोषण करायचं. याच्या शोषणाच्या रक्तावर विमा कंपनी जगवायची, याच्या शोषणाच्या रक्तावर अदानी जगवायचा, याच्या शोषणाच्या रक्तावर अंबानी जगवायचा. याचं अंबानीच्या कंपनीतलं खताचं पोतं 1900चं आणि याचं सोयाबीनचं पोतं 3,000, 40 किलोचं पोतं 1900, याचं एवढ्या घामाचं सोयाबीनचं पोतं 3,000चं.
आणि आता 7,000चं व्यापाऱ्याच्या गोडाऊन मधून चाललं. काऊन चाललं माहित आहे की पुढच्या वर्षी या गधेईनं डबल सोयाबीन पेरलं पाहिजे, हे आपल्या दावणीत डबल आले पाहिजे गधे. कुंभार खमारे आणि गधे खारे अशी गोष्ट झाली आहे की आमचं एवढं शोषण करू नका. आम्ही शेतकरी आहोत, आम्ही हक्कासाठी आलो. आम्ही जर इथं 46 डिग्री टेम्परेचर मध्ये जर फरशीवर बसू शकतो, तर उद्या काही करू शकतो. शासनानं लक्षात घ्यावं. शेतकरी मरता क्या नाही करता या लाईनवर आलाय. शासनानं आता विचार करावा की या तालुक्यातल्या शेतकऱ्याचा 17,000 पीक विमा, 50,000 रुपये रेग्युलरचे आणि कर्जमाफी, आणि ते 3 वर्षाचा विमा पेंडिंग जर दिला नाही तर इथून एकही शेतकरी आता घरी जात नाही. तुम्ही अंदर, आम्ही गेटवर. पालकमंत्र्याचा आज आढावा दौरा आहे अकोल्यातनी. पालकमंत्री म्हणजे मुख्यमंत्र्याचा जिल्ह्याचा प्रतिनिधी. पालकमंत्र्यानं जिल्हाधिकाऱ्यानं इथं याव, या शेतकऱ्याला न्याय द्याव. काय द्याव की तुम्ही मुख्यमंत्र्याशी आजच बोला. जसं हा तालुका अतिवृष्टीत वगळला होता, तर एका 9 वाजता GR निघू शकते, तर या विम्याचा GR आज रात्री 9 वाजता का निघू शकत नाही? की कापणी अहवाल कसे आहेत माहित आहे? सॅटेलाइट द्वारे चित्रण काढलं म्हणते. सॅटेलाइटनं चित्रण ओढलं, पण त्या सोयाबीनला दाना सांगितला का कसा आहे अंदर म्हणून. ते शेंगीच्या अंदर होता तो गर्भपात सारखा दुखवला गेला आहे पाण्यानं. आणि ते म्हणते की तुम्हाला विमा देत नाही आम्ही, तुम्हाला भरपूर सोयाबीन झालं. कोणत्या सतीच्या लालानं ते कॅमेरा दाखवला? त्याला आणा ना आमच्या पुढे इथं. आम्ही विचारतो ना की तू कसं सॅटेलाइट लावलं म्हणून. त्या सॅटेलाइटनं चित्रण काढलं कसं? एकीकडे महसूल प्रशासन आणि कृषी विभागाचा कापणी अहवाल सांगते की तुम्हाला इन्शुरन्स भेटला पाहिजे, आणि सॅटेलाइट म्हणते तुम्हाला द्यायचा नाही. NTV न्यूज मराठी, अकोला.